नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा, आजपासूनच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडकी बहीणचे. तर मागच्या वेळी ज्यांना 3000 रुपये भेटलेले आहेत आणि बाकीच्या महिलांना 1 रुपया पण भेटलेला नाही, अशा सर्वांना आता पैसे भेटणार आहेत. ओके, हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे आणि हा आजपासून सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आजपासूनच तुम्हाला लाभ भेटणार आहे आणि हे जाणून घ्या की कोणत्या वेळेत तुम्हाला पैसे भेटणार आहेत, तुमच्या खात्यात पैसे कोणत्या टाईममध्ये जमा केले जाणार आहेत हे जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तसेच आज आलेल्या ज्या काही टॉप अपडेट आहेत त्या टॉप अपडेट पण आपण बघणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, काय अपडेट आहे सर्व काही मी तुम्हाला सांगतो. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे अनेक माता बहिणींचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत. सर्व ओके आहे. आधार सीडिंग झालं आहे, DBT एनेबल झालं आहे, सर्व काही माता बहिणींचं ओके झालेलं आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात 1 रुपया आलेला नाही. त्यामुळे सर्वजण इथे टेन्शनमध्ये आहेत. आता बघा, मागच्या वेळी जो निर्णय घेण्यात आला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि त्याबद्दल अनेक माहिती आली बरं, की या तारखेला पैसे आम्ही टाकू, त्या तारखेला पैसे टाकू, अमुक तारखेला पैसे टाकू. तर असं का करतायत तुम्ही? तुम्हाला जरी एकच तारखेला फिक्स पैसे द्यायचे असतील तर ती 1 तारीख निश्चित करा ना. उगाच सर्वजण यामध्ये टेन्शन घेत आहेत की कोणत्या तारखेला पैसे येतील, कोणत्या तारखेला पैसे येतील. यामुळे कन्फ्युजन उडालेलं आहे आणि मध्येच काही जे नालायक आहेत ते 12 15 फॉर्म भरत आहेत. वेगवेगळ्या महिलांच्या नावावरती पुरुष वर्ग 12 13 फॉर्म भरत आहेत. बघा, असा स्कॅम देखील चालू आहे. परंतु पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. तर तो भाग वेगळा झाला. आता काही टेन्शन नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जरी तुम्हाला लाभ द्यायचा आहे तर त्याचं स्पेशली संपूर्ण जी माहिती आहे ती वेबसाईटवरती किंवा कशावरती ती प्रसिद्ध करायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थितपणे माहिती द्यायला पाहिजे. नाहीतर घडीकमध्ये सांगतात 14 तारखेला लाभ भेटेल, 16 तारखेला भेटेल, 17ला भेटेल, 19ला भेटेल. नेमकं कोणती तारीख आहे हे तर निश्चित सांगा. चला, आजपासून पैसे येणार आहेत त्याबद्दल जी अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला प्रूफनुसार दाखवणार आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते. आता जेवढे पण आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे की ATP गुरुजी सर बरोबर आपल्याला खरी माहिती देतात म्हणून. चला, लाईक करा व्हिडिओला पटापट. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, काय अपडेट आहे सर्व काही आपण आता जाणून घेऊया. पहिली ही माहिती बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या 1,60,00,000 महिलांना 2 महिन्याचे लाभ दिले आहेत. आता पहिले ज्यांना 3000 रुपये भेटलेले आहेत, राईट, तुम्हाला जर 3000 रुपये भेटले असतील तर त्याबद्दल ही आकडेवारी आहे. हे बघा, 2,40,00,000 अर्ज ओके तेव्हा आले होते. आता बघा, आताचा जो डेटा आहे तो समजून घ्या. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत, हे बघा, आता ही माहिती खूपच दमदार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे. जी छाननी आहे ती सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील, असे महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. आता सप्टेंबरपर्यंत जी छाननी होणार आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत, तर यासाठी 2 कोटीपेक्षाही अधिक महिला पात्र ठरणार आहेत. 2 कोटीपेक्षा. बघा, पहिले 2 कोटी आणि आता 2 कोटी. बघा, एवढे फॉर्म आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि या योजनेचा लाभ देखील त्यांना भेटणार आहे. पुढे बघा काय माहिती आहे. अजून महत्त्वाची माहिती आहे. अदिती तटकरे यांनी सोमवारी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या विभागाचा अंदाज आहे की 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारित जाईल. बघा, ठीक आहे. जो डेटा समोर आला आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत छाननी सुरू आहे. म्हणजे संपूर्ण छाननी होणार आहे की कोणती महिला पात्र असणार आहे, कोणत्या महिलेने बरोबर अर्ज भरला आहे, या सर्व गोष्टी त्या छाननीमध्ये चेक केली जातात. आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत जी मुदत दिलेली आहे त्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती नीटपणे समजून घ्या.
30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्यांनी भरलेलं नाही त्यांनी पटापट भरून टाका. महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही जरी फॉर्म भरायला गेले तर अंगणवाडी सेविकाकडेच फॉर्म भरता येणार आहे. तिथे पण लगेच तुम्ही फॉर्म भरला तर जवळपास 2 दिवस लागतात फक्त आता अप्रूव्हल व्हायला, जास्त कालावधी लागत नाही. 2 दिवसातच तुमचं फॉर्म अप्रूव्हल होत आहे. मला हे अपडेट खूपच आवडलेलं आहे, कारण पटापट महिलांचे जे अर्ज आहेत ते अप्रूव्हल आता केले जात आहेत. महत्त्वाच्या जे सूचना आहेत, आता महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. तसेच त्यानंतर जी मोठी अपडेट आहे की आजपासून तुम्हाला कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत, ओके, ती अपडेट पण आपण जाणून घेणार आहोत. पहिले सूचना बघा, वरून सूचना आलेल्या आहेत तुम्हाला, त्या सूचना काय आहेत त्या आता आपण जाणून घेऊया. तर सूचना अशा आलेल्या आहेत की सर्व माता बहिणींना ज्यांनी आता फॉर्म भरले आहेत, ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत, सर्व माहिती व्यवस्थितपणे भरलेली आहे, फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन DBT एनेबल करायला सांगितलेलं आहे. DBT एनेबल आणि आधार लिंक. आता ही माहिती तुम्ही रोज बघत आहात व्हिडिओमध्ये आणि तुम्ही म्हणत असाल की सर एकच माहिती तुम्ही पुन्हा पुन्हा का सांगताय, DBT एनेबलचं ना आधार लिंकचं, आधार सेटिंगचं, ही घडीघडी माहिती तीच का सांगताय, तुम्ही असं आता उबगले असतील. बघा, हा हाशी मजाकचा विषय नाही. हे मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये ही एक अपडेट का देत असतो माहीत आहे का तुम्हाला? कारण बघा, आता जेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे येतील, तुमच्या शेजारी कोणत्या तरी महिलेला पैसे भेटतील आणि तुम्हाला पैसे नाही भेटला तर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला, बरोबर आहे की नाही? कारण तुमचं DBT एनेबल नसेल, आधार लिंक नसेल, त्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाही, डायरेक्ट पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे हे तुम्हाला करणे खूपच गरजेचे आहे. आता जर तुम्ही हे करून टाकलं ना तर तुम्ही बिंदास राहाल. जे पैसे तुमच्या खात्यात पडतील ते डायरेक्टली तुम्हाला काढता येतील. ओके, हा विषय मजाकचा नाही आणि हासी मजाकचा हा विषय नाही. DBT एनेबल करणे खूपच गरजेचे आहे आणि आधार सीडिंग करणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन eKYC नावाचा फॉर्म भरावा लागणार आहे. लगेच 1-2 तासात ते सक्रिय केलं जाणार आहे. ओके, चला, ही माहिती पण तुम्हाला समजली, काही टेन्शन नाही. सर्व महिला आता ते करून टाकतील, कारण मी जी माहिती तुम्हाला देतो ही तुमच्या कामासाठी असते. तुम्हाला कोणती अडचण पुढे होता कामा नये, त्यामुळे मी हे तुम्हाला सांगत असतो. आता ज्यांना माझं बोलणं समजत असेल तर ते बरोबर ते DBT एनेबल आणि आधार सेटिंग पटापट करून टाकतील. ओके, चला आता आपण महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे जे पैसे आहेत 3,000 पहिले अनेक महिलांना वितरित करण्यात आलेले आहेत. तसेच काही जणांना 1 रुपया पण अजूनपर्यंत खात्यात जमा झालेला नाही. तुम्हाला पण अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नसेल तर हा व्हिडिओ, ही माहिती आता नीटपणे समजून घ्या. हे बघा, काय माहिती आहे तुम्हाला डायरेक्टली सांगतो. इथे टाईमपास आपण करणार नाही, जी माहिती सत्य आहे ती सत्य माहिती तुमच्यापर्यंत मी डायरेक्टली पोचवतो. हे बघा, आदित्य तटकरे म्हणाले की सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. ओके, मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत, त्यामुळे आम्ही ही मुदत वाढवली आहे. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत 1,500 रुपयाचा लाभ पोहोचावा असे आमचे उद्दिष्ट आहे. आता बघा, इथून माहिती महत्त्वाची आहे. इथून माहिती आता महत्त्वाची आहे बरं. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा रे. आता ही माहिती इथून महत्त्वाची आहे. हे बघा, ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहेत, लक्षपूर्वक ऐका, ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ लवकरच दिला जाईल. कसं, माहिती कशी आहे बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ लवकरच दिला जाईल. म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. तसेच हे बघा, आता माहिती बघा महत्त्वाची, इम्पॉर्टंट माहिती आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या पात्र महिलांनाही याच महिन्यात लाभ मिळणार आहे असेही त्या म्हणाल्या. बघा, सप्टेंबर महिन्यात ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना याच महिन्यात लाभ भेटणार आहे. ओके, आता बघा, ही माहिती आपण बघितली आणि महत्त्वाचं म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हटलं आहे की 30 सप्टेंबरपर्यंत जी तारीख आहे अर्ज भरण्याची, तर 30 सप्टेंबरपर्यंत च्या अगोदरच 30 सप्टेंबरच्या अगोदरच सर्वांना जो तिसरा हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे. ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना देखील पैसे भेटणार आहेत आणि ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटले आहेत त्यांना पण देखील सर्वांना पैसे 30 सप्टेंबरच्या अगोदरच पैसे भेटून जाणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण मागच्या वेळी जी अपडेट बघितली ती त्या अपडेटनुसार आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. 17 ते आपल्याला तारीख देण्यात आली होती. काय तारीख देण्यात आली होती? 17 ते
19, 17 ते 19 तारखेदरम्यान पैसे येतील असं म्हटलेलं आहे. तर जवळपास 17 तारखेपासून म्हणजे आता सांगता येत नाही, 17 तारखेला अचानकपणे कोणत्याही वेळेत तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. आजपासून 17 तारखेपासून ओके, 17 तारखेपासून तुमच्या खात्यात अचानकपणे केव्हाही पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अकाउंट चेक करत राहा. अचानकपणे तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा केले जातील लाडकी बहीणचे. ओके, आणि 100% आजपासून जमा होऊ शकतात. जवळपास आपण बघू, आता वेट करू. आणि कोणत्याही वेळेत, त्याचा वेळ काही फिक्स नाही, कोणत्याही वेळेत पैसे येऊ शकतात. काही महिलांना थोडं लेट येतील, काही महिलांना आतापासूनच सुरुवात होऊन जाईल. म्हणजे टप्प्याटप्प्याने ते सर्व पैसे 19 तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पडून जाणार आहेत. ओके, बघू आता आज पैसे येतात की नाही. परंतु माझ्या माहितीनुसार, कारण मागच्या वेळी जो हप्ता 3,000चा महिलांना भेटला होता तो 17 ते 19 तारखेपासूनच सुरू झाला होता. त्यामुळे या महिन्यात देखील 17 ते 19 तारखेपासून जे सुरू होणार आहे हप्ते आता. ओके, तर पैसे आलेत का तुम्हाला चेक करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. तुम्हाला जरी पैसे आले असतील तर मला कमेंट्स करून सांगा तुम्ही, आणि जरी नाही आले असतील तर ते नाही सांगा. ओके, खरी माहिती मला कमेंटमध्ये सांगा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद.